नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कुणाल क्रिएशन. तर सकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही जाण्यासाठी निघालो आहे. तर चला तुम्हाला दाखवतो आमची गाडी. चला तिकडे जाऊन भेटू. एक जोडी आलेले, जरा लेट केलं जोडीने. हां चला नारळ फोडा पटापट. काय 6:20. हां तर मग झालं असं. सुरुवात झाली ना आपली निघा. मग चला टाइम झाला आपला, 20 मिनिटं लेट झालो आपण. फोर नारळ. चल चल दादू नारळ फोर. नाही ठीक आहे ना. फोर शाबास. पहिला आम्हाला फोकस करा. जागा झाली ना. येस बोला काहीतरी. बोला ना. एक नंबर ना. ताई तुला जागा झाली का? काही जागा झाली का? जागा जरा मागं बरो वा, मागं बरो वा. तुम्ही का बस बस नाही आता त्याच करणं आहे. तुम्हाला झाली का हो? जागा झाली. हा जरा खिडक्या उघड्या ठेवा हो, आम्हाला इकडे सफोकेशन होईल नंतर. सफोकेशन जास्त कम्फर्टेबल आम्हीच आहेत. नंतर इकडे या. काय नाही दादू, माझ्याकडे का फोकस केलंय पण? अरे नाही लाईट लावली फक्त. आई तुला बसायला जागा आहे? आपण आता निघालेले ढोळे गावाकडे जाण्याचा रस्ता. काम चालू आहे. कॅनलचा रोड आहे हो. चंद्रपूर उघड ना. चंद्रपूर किती 500 आहे. खिडक्या उघड आहे. मृत्यू पण असं काही नाही खायचं का घेण्यासारखं का? तर आपण आलो CNG भरायला. इथेशी आपली गाडी आहे. CNG भरायला लावले. किती झाला? गाडी भेटली. कशी काय भेटली ती? तर विचारा टाइम नाही. आता आपण पोचलेले आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. काय खतरनाक, किती मोठा आहे बघा. आता आलं जरा स्वच्छता करू. टॉयलेट कोणाला रेस्टरूम यूज करायचा असेल त्याच्यासाठी आपण आता बघणार आहे. तर हात बघा किती मोठा आहे. काय सगळं नवीनच बघायला भेटतंय. किती भारी बघ. डोंगराच्या आतून चाललोय का आपण? एक नंबर दिसतो बघ. सर्वात छोटा बनवलं. पुढे 8 किलोमीटरचा आहे. ह्यो. हा पुढे 8 किलोमीटरचा आहे मोगदा. येताना बस ना. किती भारी वाटतो. खतरनाक ना. या हायटेक बोगद्यामुळे कसारा घाटातील अवघड वळणांचा 30 ते 40 मिनिटांचा प्रवास आता अवघ्या 7 ते 8 मिनिटात पूर्ण होतो. 3 पदरी 3 लेन असलेल्या या जुळ्या बोगद्यात प्रवाशांना सुरक्षेसाठी आधुनिक व्हेंटिलेशन, अग्निशमन यंत्रणा आणि CCTVचा चोख व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे नागपूर मुंबई प्रवास अतिशय वेगाने आणि सुखरूप झाले आहे. VIP
आता एकदाची याने आम्हाला सीट दिलेली आहे पुढची VIP सीट. एवढा ऊन आहे ना का दिसे नाही आम्हाला. तर आमची अख्खी पब्लिक मागं बसली. हात करा हात. आई दिसत नाही. आई दिसत नाही. तुम्ही वाका जरा सर. आता कशी आपण सगळी दिसतो ना. मगाशी दिसत नव्हतं. भाऊजी काढली ना मगाशी व्हिडिओ. फोटो नाही आता व्हिडिओ मधला स्क्रीनशॉट घे तेव्हा होईल. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी कसारा दरम्यानचा 7.78 किलोमीटरचा लांबीचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद बोगदा आहे. मध्ये पोचलेले गाडी. ताई ताई पोचलीस. हा आम्ही पोहोचलो इन शिर्डी. इन शिर्डी. हा आता आम्ही नाश्ता करत चाललेले. बघू नाश्ता करू. जाम पोटात दुखायला लागला. पोटात मी ना दादू काय ना भांडणं होते ना मग मी एकटाच खातो. म्हणजे म्हणजे वाढणार नाही मला. अख्खा का बोला एकटी नाही. आता चहा प्याला काम का बेकार आहे तिथं. मी काय सांगतो आपला VIP पास पाहिजे. हा चालेल ना सगळ्यांचा. VIP पास देतो तुम्हाला. नाही पण येत राहतो हा 2-4 दिवस. हा नंतर घरी नाही मग आमच्या एवढीच मेहरबानी करा बाकी काय नाही. तिकीट भेटलं तर बरोबर बरोबर. मग इथे टाकूला फोन करायचा. तुझा आश्रम आहे ना इकडे कुठे. मला इथे लाव का आम्हाला 100. अरे त्यांचं काउंटर आहे म्हणजे ऑफिशियल. शिर्डीला पोचलोय. शिर्डीला चालत चाललोय. नाश्ता केला जस्ट आणि चाललोय. पण लोक एवढी चालत चाललेत सगळी. शिर्डी साईबाबा छत्रपतींची मूर्ती. नाश्ता झाला आताच. चालत चालत चाललोय. 1-1.5 किलोमीटर आहे. चालत चाललोय. बघू साईबाबा मंदिर आलेलं आहे आता. हे मागची साईड आहे वाटतं. हे समोर बाबा. पब्लिक बघा मित्रांनो. पब्लिक बघा किती जाम. खूप लोक आहेत. हॉलला कमीत कमी 40 मिनटं थांबवतात तिकडं. 40 मिनटं बरोबर. मग तो हॉल संपला की दुसरा हॉल अशी अशी एक एक हे करत राहतात. मग ते लोक पुढं पुढं घेतात. हां बरोबर. मोबाईलला काय ना खाऊ तरी पण पब्लिक जाम आहे असं काहीच नाही घेऊन. काहीच नाही ना. सगळं आधी तिथं जमा करायला लागते. इकडे चेकिंग करतात रे. हां
एकदा प्रसाद तरी नेला ना, ते दुकानवाल्याकडनं प्रसाद घेतला ते पण इकडे काढून देतात. काहीच नाही ना आतमध्ये, काहीच नाही. देवाचा प्रसाद ताट दिलं की कसं ते घेऊन जावा, बरोबर. तिकडे चरणी आहे देवा म्हणून. हा थोडंसं तिथं जवळ आहे, पोचलोय आता आपण. गेट पण बरेच आहेत. पोचलेले आता. खूप गर्दी, खूप गर्दी. त्या निम्म्याच्या वरती ते लॉकरसाठीच आहे सगळे, मोबाईल आणि हे देण्यासाठी. सकाळी सकाळी एवढी लवकर गर्दी, लोक कधीच आलेले आहेत असं वाटतंय, कधीच लोक आलेले. कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय, मस्त वाटतं, प्रसन्न वाटतंय. हो का? बरोबर चांगला आहे. हां. आणि आम्ही सगळे फॅमिली आलो, त्याच्यामुळे जरा जास्त आनंद होतोय. बरोबर. छान प्रवास झाला आणि इकडे येऊन पण खूप छान वाटतं. उत्सुकता आहे आता ते साईबाबाचं दर्शन घ्यायचं. शाबास. मस्त. लाडू काउंटर लिहिलं आहे. खाली कोणत्या भाषेत लिहिलं? कन्नड लिहिलं काय? इकडे कसं कन्नड? कन्नड का कुठली भाषा आहे काय? कमेंट करून सांगा कुठली भाषा आहे. आता पण अशी जुनी वास्तू बघितली का, जम भारी वाटते. काय खतरनाक दिसते बघा ना. पण काय दर्शन मिळालं नाही. कमाईचं दर्शन मिळालं पण 11 वाजता काहीतरी बंद झालं, 1:30 वाजता काहीतरी चालू होणार आहे. तर आम्ही इकडे असंच काहीतरी दर्शन घेण्यासाठी आलेले, थोडंफार काही खरेदी करण्यासाठी आलेले. तुम्ही गर्दी बघू शकता, एवढी गर्दी आहे, खूप गर्दी आहे. लोक आलेले आहेत. आज कालचा गुरुवार होता पण आज शुक्रवार आहे, तरी पण खूप गर्दी आहे. पब्लिक बघू शकता तुम्ही किती पब्लिक आहे. एवढी ही सर्व लाईन द्वारकामाईसाठी आहे पूर्ण. ही बघा द्वारकामाई पूर्ण जळत आहे ना. फुल क्राऊड आहे आज, फुल क्राऊड आहे. नाही बघा इथं काय काय घ्यायला लावलं आहे. कडे बिडे घेते काय? मग आता काय बोलते दुसरा? जा घरी जा. घड्याल बिड्याल बरंच आहे. परत आज मंदिराच्या मागच्या साईडने आलेले शॉपिंग आणि घराला बघायला याला काय करा. ते इंस्टाग्रामला ट्रेंडिंग होतं त्यात ना. या हे काय इकडं बाहेर पण आहे ना, ते काढ ना. अरे बाबा बाबा, कडक कडक बारीक आहे ते, बारीक आहे ते. घेता का? मस्त दिसतं, मस्त. मला पण भारी दिसते बघ. यो कसा वाटतो बाबा? आणि कमेंट करा. 150 रुपये घेतला, 1 रुपया पण कमी करत नाही. पण त्या दिवशी दुसऱ्या प्रति सिटीला गेलो तर तिथं पण नाही घेतला. हेलिकॉप्टर ना, 500 तो पण हेलिकॉप्टर एक नंबर. नाही अडकणार नाही, काय खतरनाक हेलिकॉप्टर उडवतो. डायरेक्ट शिर्डीमध्ये हेलिकॉप्टर, शिर्डी डायरेक्ट हेलिकॉप्टर लँड करतो तो. घेतला ताईने? ताई काय घेते? कुठे गेली? ती दिसो पण नाही. हां ती तिकडे. चला, हेच तर मेन आकर्षण आहे शिर्डीमधलं. आय लव्ह साईबाबा.
यो त्याच्यात देऊ का? आय लव्ह साईबाबा आणि साईबाबाची मूर्ती तुम्हाला पूर्णपणे दाखवतो मी. पहिले आधी फोटोज वगैरे काढतो आणि दाखवतो पूर्ण. एक नंबर खतरनाक दिसतो. मित्रांनो बघितलं असेल तुम्ही जे खूप आकर्षण आहे ज्याच्या, पण आता सध्या ऊन असल्यामुळं काय पूर्ण काळं काळं दिसते चारी बाजूनी. सगळ्याकडून चेक केलं पण ते काळं काळं दिसते. थोड्याफार घेतलेत सिनेमॅटिक शॉट, हे याच्यानंतर मी टाकतो आणि तुम्हाला दाखवतो, ते तुम्ही चेक करा. मित्रांनो आत्ता मगापासून आम्ही का असं बघत आहे ना, बघत होतो ना, पण असं मनापासून असं वाटला का साईबाबाला काहीतरी सांगावं. दोनच शब्द फक्त साईबाबाला बोललो आम्ही का बाबा साईबाबा आमचा ऐक. वरून पाणी पडतं, मगापासून एक थेंब पण नाही पडला. जसा बोललो ना तसा पाण्याचा लगेच वर्षा चालू आला. म्हणजे आमचा काहीतरी येणं सफल झालेले ना, आमचं काम झालेले, आशीर्वाद भेटलेले. आता बाबाचे जे कामासाठी आलो होतो त्याच्यात म्हणजे 2-3 कामं आहेत, त्याचं एक काम झालेले. दुसरी तिसरी कामं आली म्हणजे परत एकदा येऊ आम्ही. म्हणजे म्हणजे डोक्याला टेन्शन नाही, आमचे ताप नको. आमचं मामा ते दादा आहेत ते तिकडं कोपऱ्यात गेलेत, पण तिथपर्यंत पाणी जाणार नाही. पण आम्ही आलो, एक नंबर आमचा कामच झाला. बाबाने आम्हाला आशीर्वाद दिला. भाऊजी तिकडं कोपऱ्यात जाऊन उभं राहिलेत ते तिथेशी, तरी त्यांना रेंज भेटत नाही, काय नाही, काही समजत नाही. म्हणजे त्यांचा काय चाललाय काय समजतच नाही आम्हाला. काय आहे त्यांचा समजत नाही आम्हाला. सगळ्यांचे एकदम असं कोपऱ्यात गेलं काय कसा डॉन 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 येस काय काय बाबा उलटा व्हायचे चला. हो रॅम्प वॉक खतरनाक मानला तुम्हाला. जेवायला इथं प्रसादालयामध्ये तुम्ही बघू शकता. इकडं पण जाम गर्दी आहे. श्रद्धा सुगुरी या देवीचं एक मूर्ती आहे आणि खूप लोक प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात. आणि इकडे हात धुवायचे, प्रतीक्षा रांग वेटिंग हॉल आहे. काय राहिली कुठं काय कुपन थोडी. किसक सेल्फ सर्विस डिजिटल UPI पेमेंट चाइल्ड 30 रुपये. बाहेर कारंजे आहेत मस्त हे बघा. आणि इकडे साईबाबांचं हे आहे झालं. कुपना भेटली. चला आता जेवण करू आपण. कुपन तर भेटले. चल कुपन आणले. फास्ट आहे फास्ट ताई, फास्ट आहे. नियोजनाचा बादशाह भाऊजी. म्हणजे पुढचा बोललो ना मी. चला हात धुऊ इथं आता. चला हात धुऊ. सगळे आपण जेवायला बसलोय. सगळी जेवायला बसलोय तिकडं. मीठ आधीच देऊन ठेवतात रे ती. कोणाला कमी जास्त पाहिजे साफ करायला दिलं का मीठ मीठ कशासाठी. स्पीड काय बाई शाबास.
परफेक्ट ना. माझ्या काहीच नाही आला. ठीक आहे चल. झाला का अजून काय मित्रांनो? आता आमचं जेवण झालेलं आहे. जेवण एकदम स्वादिष्ट होतं बघा. सगळं संपवलं आहे, सगळ्यांनी संपवलं आहे. आणि इथं लिहिलेलं आहे की जेवढं पाहिजे तेवढंच जेवण घ्या. आम्ही सगळ्यांनी जेवण घ्यायला. आमची ताई जरा जेवते अजून, तिला जरा टाईम लागते. बाकी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. तर आमचं जेवण झालेलं आहे. तुम्ही पण या प्रसादाचा लाभ घ्या. प्रसाद एक नंबर आहे, बाबाचा प्रसाद आहे. जेवणामध्ये तुम्ही बघितलं असेल की जेवणामध्ये 2 भाज्या होत्या. एक छोलेची भाजी होती, वांगा बटाटा होता, प्रसाद होता इथेशी, परत भात होता, चपाती होती, भातावर डाळ होती. जेवण एवढं स्वादिष्ट होतं ना की तुम्हाला हॉटेलचं बाहेरचं खायची टेन्शनच नाही. तर प्रसादाचा लाभ घेतला. आता आम्ही जेवलो आहे. आमचा एक मेंबर जेवणाचा बाकी आहे अजून, त्यामुळं आम्ही हात सुकत चाललो आमचं. ताई जेवू पटापट, जेवू पटापट. एकदम शिस्त बघाल तर एकदम शिस्त आहे. जिथपर्यंत सगळे उठत नाही तिथपर्यंत दुसरी लाईन बसणार नाही. आणि पूर्ण जवळजवळ 2-3-4 हजाराच्या वरती एकत्र लोक बसत असेल ना. आणि त्यांचं जेवण पण एकदम नियोजनात आहे. जेवण एकदम त्यांना पोहोचवलं जातं. आणि प्रत्येक ठिकाणी बाबांचे असे LED लावलेले आहेत बघा. समोर दिसते तुम्हाला LED लावलेले आहे. ते LEDमध्ये म्हणजे बाबांचं दर्शनसुद्धा चालू आहे. आणि बाबांच्या दर्शनासोबत त्यांना प्रसादसुद्धा देत आहे. तर आता हात धुतो मग तुम्हाला भेटतो परत. मित्रांनो असा होता आपला व्लॉग. आणि शेवटचा व्लॉग संपेपर्यंत आम्ही आलो होतो टिटवाळा येथे. टिटवाळा येथे दर्शन केलं. आणि आता व्लॉग संपत आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनसुद्धा टॅप करायला विसरू नका. तर भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत गुड नाईट.